वाल्मी कराडला बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज 2 दिवसांच्या उपचारानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी। वाल्मी कराडसह सर्व आरोपींची संपत्ती गोठवा, SITचा विशेष न्यायालयात अर्ज। बीड हत्या प्रकरणातील जनआक्रोश मोर्चात फूट पडल्याचे चित्र मुंबईत असूनही सुरेश धस मोर्चाला अनुपस्थित। सुरेश धस जितेंद्र आव्हाडांवर नाराज। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू। अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडून जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती। शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम तब्येतीच्या कारणास्तव रद्द। शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांती घेणार। छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचे लेझिम गाण्यावर असणारे आक्षेपार्ह सीन हटवा। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना उदयनराजेंच्या सूचना। दिग्दर्शक उतेकरांकडून सीन हटवण्याची ग्वाही। अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडळेश्वर होण्यावरून वाद। ममता कुलकर्णींचा किन्नर आखाडा दीक्षेला हिमांगी सखी यांचा विरोध। लक्ष्मीनारायण त्रिपाठींकडून मात्र ममता कुलकर्णींच्या दीक्षेचं समर्थन। केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर। मारुती चिंतापल्ली यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान। विलास डांगरे, भैरोसिंग चौहान यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्काराची घोषणा। ज्येष्ठ गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार, तर अभिनेते अशोक सराफ, गायक अरिजित सिंह यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर।